नमस्कार लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला पटकन एक लाईक करा. अगदी महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. बघा, मार्च महिना चालू झालेला आहे आणि फेब्रुवारीचा 8व्या हप्त्याचा अजूनही 1 रुपया देखील खात्यावरती आलेला नाही आहे. बऱ्याच पात्र अपात्र महिलांना हा हप्ता मिळालेला नाही आहे. बऱ्याच ठिकाणी हप्ता गेलेला आहे, पण काही ठिकाणी हप्ता गेलेला नाही आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सगळ्यात पहिले व्हिडिओ माझे तुम्हाला बघायला भेटतील. तर आत्ता फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जो आहे त्याचे बऱ्याच महिलांना पैसे आलेले नाही आहे. बऱ्याच महिला संभ्रमात आहे का आम्ही अपात्र झालो तर नाही ना, आम्ही अपात्र झाल्यामुळे आम्हाला हप्ता जो आहे तो आलेला नाही आहे. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, 5 लाख महिला अपात्र झालेल्या आहे आणि पडताळणी फॉर्मची पडताळणी चालू होती. त्यामुळे हा जो हप्ता आहे हा लेट झालेला आहे. कुठेतरी पात्र महिलांची संख्या जी आहे ती कमी राहणार आहे, अपात्र महिलांची संख्या जी आहे ती वाढणार आहे. त्यामुळे पात्र महिलांना जे आहे खूप मोठा फायदा होणार आहे या पडताळणीमुळे. त्यामुळे त्यांना जो आहे हप्ता जो आहे तो येण्यास उशीर झालेला आहे. परंतु हा जो हप्ता आहे तो तुम्हाला 8वा हप्ता आणि 9वा हप्ता बरोबरच येणार आहे. त्यामुळे हा चिंता करण्याची काही गरज नाही आहे, काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. जरी तुम्हाला 8वा हप्ता आला नसेल तरी तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता मिळून दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला पैसे येणार आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, कोणत्या गोरगरीब महिलांना, आदिवासी महिलांना सर्वात आधी हा जो हप्ता आहे तो दिला जातो. ज्या जिल्ह्यांमध्ये आदिवासी महिला जास्त प्रमाणात आहे, गोरगरीब महिलांची संख्या जास्त प्रमाणात आहे, त्या जिल्ह्याची पडताळणी करून त्या जिल्ह्यामध्ये जे आहे हप्ता जो आहे सगळ्यात आधी डेबिट केला जातो, सगळ्यात आधी दिला जातो. त्यामुळे जर तुम्हाला उशिरा हप्ता येत असेल तर काळजी आणि चिंता करू नका. तुम्ही पात्र आहात, तुमचं काही तुम्ही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. तुमचा हप्ता जो आहे तो वेळेवर तुमच्या खात्यावरती येणार आहे. बऱ्याच आदिवासी महिला ज्या आहे त्यांना पैशाची खूप गरज असते. त्यांना आर्थिकदृष्ट्या आदिवासी महिला ज्या आहे त्या मागे असतात आणि गरजा तर ह्या भरपूर असतात आणि ह्या गरजा भागवण्यासाठी सरकार त्यांना लाडकी बहीण योजनेच्या मार्फत मानधन जे देत असतं, त्या मानधनातून त्यांना जी आहे त्यांना उदरनिर्वाहाचे साधनं त्या घेत असतात आणि त्यामुळे त्यांना ह्या पैशाची जी आहे ती खूप गरज असते. त्यामुळे आदिवासी भागातील महिला ज्या आहे त्या आतुरतेने हप्त्याची, लाडकी बहीण हप्त्याची वाट बघत असतात. त्यामुळे आत्ता ज्या आहे आत्ताची ताजी जी बातमी आहे म्हणजे फेब्रुवारीपर्यंत ज्या महिलांचे आत्तापर्यंत ज्यांना हप्ते मिळाले आणि ज्या अपात्र असून देखील हप्ते मिळाले, आता त्यांना इथून पुढे हप्ता अजिबात मिळणार नाही. अपात्र महिलांना हप्ता मिळणार नाही, फक्त पात्र महिलांना हप्ता मिळणार आहे. जरी फेब्रुवारीचा 8वा हप्ता लेट झाला असेल तरी देखील तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता जो आहे तुम्हाला बरोबर मिळणार आहे. म्हणजे फेब्रुवारीचे आणि मार्च महिन्याचे पैसे जे तुम्हाला आहे ते बरोबर येणार आहे. मार्च महिन्यात 2100 रुपये कबूल केले होते सरकारने देण्याचे आणि फेब्रुवारीच्या महिन्याचे 1500 रुपये, म्हणजे असे दोन्ही मिळून तुम्हाला 3600 रुपये खात्यावर येऊ शकतात. अशी ही आत्ताची मोठी अपडेट आहे. आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते मिळाले, काही महिलांना 8 हप्ते देखील मिळालेले आहे. तर आत्ता यापुढे तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या फॉर्मची पडताळणी चालू होती, त्यामुळे हा जो हप्ता आहे येण्यामध्ये उशीर झालेला आहे. परंतु एकही तुमचा रुपया कुठंही जाणार नाही. तुम्हाला खात्यावरती तंतोतंत पैसे येणार आहे. ज्या पद्धतीने आत्तापर्यंत 1500 रुपये तुम्हाला खात्यावरती आलेले आहे. बऱ्याच वेळा सरकारने तुम्हाला 2 हप्त्याचे देखील पैसे दिलेले आहे ॲडव्हान्समध्ये. आत्ता देखील तुम्हाला सरकार जे आहे 2 हप्त्याचे ॲडव्हान्समध्ये पैसे देऊ शकता. ही तुम्हाला बोनस म्हणून तुम्हाला मार्चचे पैसे देखील तुमच्या खात्यावरती येऊ शकतात. आता ज्या अपात्र महिला आहे, ज्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे, ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीला ज्यांच्या घरामध्ये कोणीतरी आहे किंवा पेन्शनधारक कोणी त्यांच्या घरामध्ये असेल, ते सरकारला टॅक्स भरत असतील तर अशा महिलांना जे आहे
आत्ता यापुढे हप्ता मिळणार नाही, त्या अपात्र झाल्या आहेत. तर त्यांची जी माहिती आहे ते सरकार घरोघरी जाऊन घेत नाही, तर परिवहन मंडळाकडून आणि आयकर विभागाकडून त्यांची माहिती घेतली जाते आणि त्यानुसारच त्यांना जे आहे पात्र अपात्र ठरवलं जातं. त्यामुळे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे किंवा सरकार तुमच्या दारात देखील येणार नाही आहे. परिवहन मंडळ आणि आयकर विभाग जे आहे सरकारची मदत करणार आहे. आत्तापर्यंत जेवढे हप्ते आलेले आहे त्या हप्त्यांमध्ये आदिवासी महिलांच्या भागामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये आदिवासी महिला जास्त प्रमाणात आहे त्यांना अगोदर हप्ता देण्यात आलेला आहे, कारण या महिलांना जास्तीत जास्त गरज असते आणि ज्या जिल्ह्यामध्ये गोरगरीब महिला जास्त प्रमाणात आहे त्या जिल्ह्यामध्ये हप्ता जो आहे तो लवकर अगोदर डेबिट करण्यात येतो, त्याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये हप्ता जो आहे तो डेबिट करण्यात येतो. बऱ्याच बँकांची तुम्हाला मी नाव देखील सांगणार आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांची नावं देखील सांगणार आहे. त्या जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा जर असेल तर हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा. अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बघा, खूप मोठी प्रतीक्षा ही जी आहे लाडक्या बहिणीला लागली होती 8व्या फेब्रुवारीच्या हप्त्याची, परंतु 8वा हप्ता जो आलेला नाही आहे. मार्च महिना सुरू झालेला आहे आणि फेब्रुवारीचा 8वा हप्ता जो आहे तो खात्यावरती अद्याप देखील आलेला नाही आहे. याचं मोठं कारण म्हणजे लाडक्या बहिणी ज्या आहे त्या पडताळणीचे फॉर्म जे आहे ते पडताळणी होत आहे, फॉर्मची पडताळणी होत आहे. फॉर्मची पडताळणी झाल्यानंतर पात्र महिलांचं प्रमाण जे आहे ते कमी होणार आहे आणि पात्र महिलांचं प्रमाण जे आहे ते कमी झाल्यानंतर ज्या अपात्र महिला आहे त्यांची संख्या वाढणार आहे, पात्र महिलांची संख्या कमी होणार आहे. असं झाल्यामुळे काय होणार आहे, पात्र महिलांना दर 1 किंवा 2 महिन्याचे पैसे जे आहे ते ॲडव्हान्समध्ये भेटू शकतात, कारण पात्र महिला कमी आहे आणि अपात्र महिला जास्त आहे. गोरगरीब महिलांना मदत व्हावी या उद्देशानं ही योजना काढलेली आहे. त्यामुळे ही योजना जी आहे ती गोरगरीब महिलांसाठीच आहे. बघा, तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता आला नसेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जर तुमचं जर खातं जर बँकेमध्ये जर तुम्हाला पैसे येत नसतील तर तुम्ही वेगळं खातं काढून घ्या. तुम्ही पोस्ट बँकेमध्ये खातं काढून घ्या, पोस्टामध्ये तुम्ही खातं काढून घ्या. तुम्हाला पैसे हे पोस्टामध्ये येणारच आहे. सगळ्यात अगोदर सरकार जे आहे पोस्टामध्ये पैसे पाठवत असतं, त्यानंतर तुम्हाला बँकेत पैसे येत असतात. बऱ्याच महिला ज्या आहे त्या अपात्र झालेल्या आहेत तर त्यांना आता पैसे येणार नाही, परंतु पात्र महिलांना आत्ता 2-2 हप्त्याने देखील पैसे येऊ शकतात, कारण पात्र महिलांची संख्या जी आहे ती घटलेली आहे. 5 ते 10 लाखानं महिलांची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे. त्यामुळे महिलांना जे आहे आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या महिलांना आता सरसगट सगळ्या पात्र महिलांना आता इथून पुढे 2-2 हप्त्याने पैसे मिळणार आहे. फेब्रुवारीचा आत्तापर्यंत हप्ता आलेला नाही आहे, परंतु फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही हप्ते मिळून पैसे येणार आहे. ते 3600 रुपये येणार आहे महिलांच्या खात्यावरती. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की ही योजना जी आहे ती कधीही बंद होणार नाही. ही योजना जी आहे ती चालूच राहणार आहे, ही कधीही बंद होणार नाही. त्यामुळे खोट्या ज्या अफवा आहे त्यावरती अजिबात लक्ष देऊ नका. बऱ्याच अफवा ज्या आहे पसरवल्या जातात का ही योजना बंद होणार आहे, पैसे येणार नाही, तर असं काहीही होणार नाही आहे. ही योजना जी आहे इतर योजनांप्रमाणे ही योजना देखील चालू राहणार आहे. परंतु जर कधी हप्ता लेट झाला तर थोडीशी प्रतीक्षा करा, थोडंसं वेळ द्या, सरकारला देखील वेळ द्या, त्यांच्या मॅनेजमेंटलासुद्धा वेळ देणं आपलं गरजेचं आहे. त्यामुळे थोडा हप्ता जर 4-6 दिवस लेट झाला तर लगेच निगेटिव्ह बातम्या येतात, तर असं करू नका. कारण आणि निगेटिव्ह बोललं हे साहजिक आहे, कारण पैशाची गरज जी आहे ती प्रत्येकाला असते आणि आतुरतेने वाट बघत असतात ह्या लाडक्या बहिणी ज्या आहे, गरीब घरातली लाडक्या बहिणी ज्या आहे त्या त्यांचं हक्काचं हे जे मानधन आहे त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचलं पाहिजे, अशीच माझी इच्छा आहे. आणि सगळ्या गोरगरीब महिलांना जे आहे ह्या योजनेचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे आणि ह्या ज्या गोरगरीब महिलांना आहे या गोरगरीब महिलांसाठीच मी हा व्हिडिओ बनवत असते. तर ह्या ज्या गोरगरीब महिला आहे, ह्या आदिवासी महिला असतील किंवा गोरगरीब महिला असतील, ज्या हातावरती काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी ह्या योजनेचा खूप मोठा फायदा त्यांना बिचाऱ्यांना मिळत आहे. घरकाम करणाऱ्या आहे, मजुरी करणाऱ्या महिला आहे,
आदिवासी महिला असतील आपल्या, तर त्यांना खूप मोठा फायदा जो आहे या योजनेतून होत आहे. त्यांच्या मुलांना वह्या पुस्तकं घेण्यासाठी किंवा इतर काही खर्च त्यांना करण्यासाठी या पैशाची खूप मोठी मदत होते. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर त्यांना हा हप्ता द्यावा हीच माझी विनंती आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माझा कुठपर्यंत पोहोचला त्या जिल्ह्याचं नाव सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.